HIV हा संसर्गजन्य नाही आहे. मग संसर्गजन्य कोणते आजार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यामध्ये कोणतं आहे सगळ्यात महत्त्वाचं, कारण की आत्ताच 2020मध्ये घडलेलं कोरोना आजार हा विषाणूजन्य आहे, परंतु तो संसर्गजन्य आहे. पहिल्यांदा काय सांगते, संसर्गजन्य. डेंग्यू, मलेरिया, ताप, TB हे सगळे आजार, सर्दीसुद्धा संसर्गजन्य आहे, परंतु HIV हा संसर्गजन्य नाही आहे. मग संसर्गजन्य म्हणायचं काय की त्याला जर 4 कारणं काही घडले, तुमचे टिपिकल काही 4 कारणं घडले तरच तुम्हाला HIV हा आजार होऊ शकतो. आता काही व्यक्तींना आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे तपासणीला येतात, आम्ही त्यावेळेस जर एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला, म्हणजे की HIV पॉझिटिव्ह आला, त्याला जर आम्ही विचारलं की बाबा तुला HIV कसा झाला, तर तो काय म्हणतोय, बाबा मी बाथरूम वापरलं होतं, मी एकत्र पोहलो होतो. पण हे कारणं त्यांच्या चुका लपवण्याची असतात. आता चुका म्हणता येणार नाही मला, चूक म्हणजे हे खूप गौण शब्द आहे, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सेक्स, मासिक पाळी हे बोललं जात नाही. म्हणून त्याला काय वाटतं की मी काहीतरी चूक केलेली आहे, पण ती चूक नाही आहे, ती एक तुमची घडलेली कृती आहे. तर ते सांगायला खूप जण म्हणतात की बाबा मी एकत्र बाथरूम वापरलं होतं, मी सार्वजनिक ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी काही घडलं असेल म्हणजे की बाथरूम वापरलं होतं म्हणूनच मला आजार झाला काही की. तर असं काहीही नाही आहे. HIV व्हायचं असेल तर HIV जे मी सांगितलेले प्रथम कारणं, जे 4 कारणं आहेत, त्या 4 कारणाच्या पलीकडे अजून 5व्या कारणातून होतो HIV असं अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे.